आपला पृथ्वी हा ग्रह जळत आहे किंवा जाळला जात आहे. पृथ्वी ग्रह वाचवण्यासाठी फक्त आपल्याकडे 10 वर्षे शिल्लक आहेत. पृथ्वी ग्रह जळत आहे हा इंग्रजी अवर प्लॅनेट इज बर्निंग चा मराठी अन्वयार्थ आहे. परंतु या वाक्यांशाचा शब्दशः अर्थ न घेता त्याचा अर्थ असा होतो की आपल्या पृथ्वीवरचं तापमान वाढत आहे. मग तापमान वाढ म्हणजे काय? तर आपल्या पृथ्वीवरचं जे वातावरण आहे, त्या वातावरणात जो आपण हरितगृह वायू सोडतो, त्या वायूमुळे होणारी जी अधिक तापमानात होणारी वाढ आहे, त्याला आपण तापमान वाढ म्हणतो किंवा सरासरी जागतिक तापमान वाढ जी हरितगृह वायूमुळे होते, त्याला दीर्घकाळात त्याला आपण जागतिक तापमान वाढ असं म्हणतो. तर आज जगात जागतिक तापमान वाढीचा जो प्रश्न भयंकरपणे मानवजातीसमोर उभा आहे, तर त्याचाच अर्थ आपला ग्रह हा जळत आहे, अशा अर्थाने आपण म्हणतो. तर तापमान वाढ होते नक्की कशामुळे? तर तापमान वाढायचं कारण आहे, की जगाने औद्योगिक क्रांतीनंतर एक आर्थिक वाढीचं प्रारूप स्वीकारलेलं आहे. ही आर्थिक वाढीचा मुख्य हेतू नफा कमवणे आहे. म्हणजे मानवजातीची व या पृथ्वीची किंमत मोजून नफ्याला अग्रक्रम दिला जातो आणि मानवजात आणि निसर्ग हा दुय्यम समजला जातो. तर हे करण्यासाठी एक आपण औद्योगिक संस्कृती उभा केलेली आणि ही औद्योगिक संस्कृती उभा करण्यासाठी नैसर्गिक साधनसामुग्री आणि जीवाश्म इंधन, तेल, कोळसा आणि वायू याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि या वापरातून जे हरितगृह वायू वातावरणात आपण सोडतो, ते वातावरण अडकून ठेवतं आणि त्यामुळं या पृथ्वीवरती जागतिक तापमान वाढ होत आहे. परंतु जागतिक तापमान वाढीचे परिणाम इतके भयानक आहेत, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठा परिणाम जो होण्याची शक्यता आहे, तो मानवासहित सर्व जीवसृष्टी काही शतकातच नष्ट होण्याची शक्यता शास्त्रज्ञ सांगत आहेत. याचा अर्थ मानवाच्या आणि निसर्गाच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. कारण काय की आपला एकमेव ग्रह असा आहे या सूर्यमालेत की ज्यावरती जीवसृष्टी आहे आणि ती जर संपली आणि मानवजात संपली, तर पृथ्वी ही सुद्धा इतर ग्रहासारखी होईल. म्हणून वेळीच तापमान वाढ रोखणं हे गरजेचं आहे. तर ते जर आपण रोखू शकलो नाहीत, तर आपण नक्कीच एक मृत ग्रहाकडे चाललेलो आहोत. तर हा सगळ्यात मोठा भयानक परिणाम आहे. दुसरा परिणाम काय होणार आहे? दुसरा भयानक परिणाम हा होणार आहे, की जागतिक तापमान वाढीमुळं जगातले जेवढे बर्फ आहेत, ते वितळण्याची शक्यता आहे आणि बर्फ वितळल्यामुळे जगातील समुद्राची पातळी येत्या 100 वर्षामध्ये 1 मीटर ते 100 मीटर वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम मानवजातीवर काय होणार आहे? तर त्याचा परिणाम समुद्रकाठी जी शहरे आहेत, हे सर्व शहरे येत्या 100 वर्षामध्ये पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच समुद्रकाठची लहान-लहान बेटे किंवा बांगलादेशासारखी देश सुद्धा सर्व पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं जगातील 120 कोटी लोकांना पर्यावरण निर्वासित होण्याचा धोका आहे. एवढी मोठी ही गंभीर समस्या आहे. नंबर 2, हा जागतिक तापमान वाढीमुळे अत्यंत हवामानाच्या घटना घडत आहेत. जसे की चक्रीवादळे व चक्रीवादळामुळे अतिवृष्टी आणि महापुराचे संकट. सध्या जर आपण भारताकडे पाहिलं, तर असं दिसून येतं की संपूर्ण भारत हा अतिवृष्टी आणि महापुरामध्ये होरपळून निघालेला आहे आणि याचा सर्वात जास्त परिणाम शेती व्यवस्थेवर आणि शेतकऱ्यावर झालेला आहे. आधीच संकटात असणारी शेती आणि शेतकरी हा अत्यंत वाईट परिस्थितीत आहे. त्याला शासन प्रामाणिकपणे मदत करूनही
त्याचे प्रश्न सुटण्याची शक्यता नाही असं दिसून येत आहे. म्हणून शेतीवर आणि शेतकऱ्यावर सर्वात अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हे जे असुरक्षित घटक आहेत आपल्या भारत देशातील, जसं महिला आहे, आदिवासी आहेत, जंगलात राहणारा अ, आदिवासी आहे, शेतमजूर आणि कामगार आहेत शहरातले. तर हे जे सर्व घटक आहेत, दलित समाज आहे, तर हे सर्व घटक जागतिक तापमान वाढ आणि पर्यायाने हवामान बदल संकटामुळं असुरक्षित होणार आहेत व यांच्यावर मोठा परिणाम होणार आहे. आपण पाहिलं असेल, की जगामध्ये अनेक ठिकाणी चक्रीवादळामुळं अनेक बेटं विध्वंस झालेले आहेत, त्याचा विध्वंस झालेला आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी, अनेक जगामधल्या अनेक देशामध्ये अनेक शहरं, अनेक गावे उद्ध्वस्त झालेली आहेत. हे सर्व पाहता आपल्याला असं दिसून येतं, की याच्यातल्या प्रत्येक एक जर एका-एका गोष्टीचा विचार केला, तर याचा मानवजातीवर आणि निसर्गावर अनिष्ट परिणाम झालेला दिसून येतो. आता उदाहरणार्थ क्लायमेट हवामान बदलामुळं असं एक घटना घडते, की प्रचंड महापुराचे पट्टे, तसेच दुष्काळाचे पट्टे निर्माण होत आहेत. आणि मग पाणी टंचाईमुळं आधीच 120-150 कोटी जी लोकसंख्या ग्रासलेली आहे, ती येत्या 25-30 वर्षामध्ये 300 कोटीपेक्षा अधिक लोकांना पिण्याच्या पाण्याचं मिळणार नाही. शुद्ध शुद्ध पाणी तर दूरच, पिण्यासाठी पाणी सुद्धा मिळणार नाही. अशी अवस्था 2050 पर्यंत निर्माण होईल. म्हणजे दुष्काळाचे पट्टे प्लस अतिवृष्टीचे पट्टे. त्यानंतर अजून जर आपण पाहिलं, तर उष्णतेच्या लाटा जगात येऊन गेलेल्या आहेत आणि थंडीच्या लाटा येऊन गेलेल्या आहेत. त्याचा अनिष्ट परिणाम मानवाच्या याच्या आरोग्यावरती सुद्धा आपल्याला झालेला दिसून येतो. त्याप्रमाणे अ, असे अनेक गोष्टी आहेत हवामान बदलामुळं घडणाऱ्या, की ज्याचा परिणाम मानवजातीवर आणि निसर्गावर होत आहे. आता निसर्गामध्ये अनेक परिसंस्था नष्ट होत आहेत. आपण अ, या अर्ध जंगल औद्योगिक क्रांतीपासून आजपर्यंत नष्ट केलेलं आहे. अनेक जीवजाती नष्ट होत आहेत. आता सध्या जीवजाती नष्ट होण्याचं प्रमाण इतिहासामध्ये सर्वात जास्त आहे. म्हणजे याचाच अर्थ की मानवजात आणि ही सर्व जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे जंगलं नष्ट होत आहेत, माती नापीक होत आहे. आता माती 50% पेक्षा अधिक नापीक झालेली आहे आणि 2050 पर्यंत 60 पर्यंत ती 70-80% नापीक होईल आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न जगात सर्वात मोठा होईल. 300 कोटी लोकांना जवळपास अन्न सुरक्षेचा प्रश्न भेडसावेल. आजच 120 कोटी लोक उपाशी झोपतात. नंतर कदाचित 300 कोटी लोकांवर अन्न सुरक्षेचा प्रश्न त्यांना भेडसावेल. इतकी भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. माती नापिकतेचं मोठं गंभीर संकट मानवजातीसमोर उभं आहे आणि अशा महापुरामुळे त्यात अजून भर पडलेली आपण दिसत आहे. कारण अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेलेली आहे आणि ती एकदम मृत अवस्थेत गेलेली आहे. त्यांना उभा करणं हे एक मोठं आव्हान आहे. त्यानंतर अ, आपल्याला असं दिसून येतं, की वाळवंटीकरण होत आहे जगाचं मोठ्या प्रमाणावरती. अ, हवेचं प्रदूषण त्याच्या मर्यादेपेक्षा पुढे गेलेलं आहे. अ, नवीन रोगराई हवे प्रदूषणामुळं होत आहे. जसं की अलीकडच्या काळात आपण पाहिलं, की हृदयविकार, अ, अस्थमा, साखर आजार, अ, यासारखे आजाराचं प्रमाण आणि कॅन्सर हे वाढत आहे. याचं मूळ अ, आपण जे अ, रासायनिक खते अ, वापरतो, कीटकनाशके वापरतो, तणनाशके वापरतो, याचा आरोग्यावर अनिष्ट परिणाम होऊन मानव जातीचं आरोग्य सुद्धा धोक्यात येत आहे. तर हे सर्व भयानक प्रश्न उभा राहत आहेत आणि हे सर्व मानव जातीला एका मोठ्या संकटाकडे घेऊन जात आहेत. मग शास्त्रज्ञ असं का म्हणत आहेत, की आपल्या हातात फक्त 10च वर्षे राहिलेली आहेत. कारण जे हवामान शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं म्हणणं आहे, जर तापमान वाढ या पृथ्वीची 1.5 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेली, तर आपण पुन्हा हवामान स्थिरतेकडे वापस येऊ शकत नाहीत. आणि हे करण्यासाठी फक्त
10च वर्षे आपल्या हातात आहेत. जगामध्ये कॉप नावाची संघटना आहे सगळ्या देशांची. त्यांच्या शिखर परिषदा दरवर्षी होतात. परंतु त्यांनी जो पॅरिस करार केला होता, त्यामध्ये ठरवलं होतं, की 2050 पर्यंत 90% हरितगृहवायूचं उत्सर्जन कमी करायचं. फक्त त्यांनी वचनबद्धता दिली, परंतु त्याच्यावर कोणतंही कायदेशीर बंधन नसल्यामुळं त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून जे राष्ट्र या तापमान वाढीला कारणीभूत आहेत, ती आहेत जगातील श्रीमंत राष्ट्र. हे श्रीमंत राष्ट्र 90% हरितगृहवायूचं उत्सर्जन करतात आणि फक्त 10% गरीब राष्ट्र करतात. आणि गरीब राष्ट्रच जास्त यामुळे असुरक्षित होत आहेत आणि या संकटाचा सामना त्यांनाच करावा लागत आहे. आणि श्रीमंत राष्ट्र आपली जिम्मेदारी घ्यायला तयार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये हा ग्रह वाचवण्याची जी शक्यता आहे, ही फार कमी आहे. पण यासाठी आपल्याला मानवजात म्हणून काहीतरी मार्ग शोधावाच लागेल. ही समस्या जागतिक पातळीवरची आहे. म्हणून ही समस्या सोडवण्यासाठी जागतिक पातळीवरचीच संघटना आणि कृती आवश्यक आहे. धन्यवाद.